नमस्कार मित्रांनो, अल्फा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज पाहूयात सुंठ या गुणकारी औषधी पदार्थांचे फायदे व त्याचे उपयोग. सुंठाची कढी ही अतिसाराच्या विकारावर गुणकारी ठरते. मित्रांनो, सुंठेमध्ये उदरवातहारक गुण असल्याने जुलाबाच्या औषधांमध्ये ती मिसळतात. सुंठ हा औषधी पदार्थ आपल्या पचनसंस्थेसाठी खूप उपयुक्त आहे. मित्रांनो, वृद्धावस्थेत पचनक्रिया साधारणतः मंदावते, पोटात वायू निर्माण होतात, कफ प्रकोप होतो, हृदयात धडधड होते, हातपाय दुखतात. अशा स्थितीत सुंठेचे चूर्ण दुधातून घेणे फायदेशीर ठरते. कफ आणि वायूच्या सर्व विकारांत तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी असते. मित्रांनो, सुंठेमध्ये अनेक उत्तम गुणधर्म असल्यानेच तिला महाऔषधी असे नाव देण्यात आले आहे. ती पाचक, चवीला तिखट, हलकी, स्निग्ध आणि उष्ण असते. कफ, वायू आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुंठेमुळे दूर होतो. सुंठ तशी सर्वांच्याच परिचयाची आहे. आमटीत, भाजीतही तिचा उपयोग केला जातो. मात्र गोड पदार्थ, खास करून चण्याच्या डाळीपासून बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थांच्या पाककृती करताना याचा उपयोग जास्त होतो. कोणताही पदार्थ बाधू नये, नीट पचावा, गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून गोड पदार्थांमध्ये सुंठीची पूड घातली जाते. जसं आपण पुरणपोळी करताना पुरणामध्ये घालतो. सुंठीचा वापर पुरणपोळी आणि आमरसातही केला जातो, कारण या दोन्ही पदार्थांमुळे गॅसेसचा त्रास होण्याची शक्यता असते आणि हा त्रास टाळण्यासाठी आमरसात आणि पुरणपोळीत सुंठ तूप घालण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. मित्रांनो, केवळ खाद्यपदार्थ शरीराला त्रासदायक होऊ नयेत म्हणून सुंठीचा वापर केला जातो असे नाही, तर त्या पदार्थांचा दर्जा वाढावा, तो जास्त टिकावा म्हणूनही सुंठीचा उपयोग केला जातो. सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठपाक. अशा स्त्रियांसाठी सुंठपाक अत्यंत गुणकारी असे औषध आहे. भूक वाढवून अन्नाचे पचन चांगले करणे, अमोवाताचा नाश करणे, उलटी, श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास होणे या सर्व विकारांवर सुंठ अत्यंत गुणकारी आहे. सुंठेच्या चूर्णात गूळ आणि थोडे तूप टाकून त्याचे 3-4 तोळ्यांएवढे लहान लहान लाडू बनवले. ते लाडू रोज सकाळी खाल्ल्याने अपचन तसेच गॅसेसचा त्रास दूर होतो. मित्रांनो, सुंठेमुळे आपल्या शरीरातील स्फूर्ती आणि शक्ती ही कायम टिकून राहतात. मित्रांनो, जर तुम्हाला जुन्या सर्दीचा त्रास असेल तर या जुन्या सर्दीवरही सुंठेचे पाणी गुणकारी आहे. पिण्याच्या पाण्यात सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळापर्यंत प्यावे. अशाने जुनी सर्दी बरी होते. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, कावीळ या आजारातही सुंठेचा उपयोग होतो, मात्र ती गुळाबरोबर खावी लागते. मित्रांनो, ताकात सुंठेचे चूर्ण घालून ते ताक प्यायल्याने मूळव्याधीच्या वेदना खूप कमी होतात. नुसत्या अनुपान भेदाने सुद्धा वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमुळे निर्माण होणाऱ्या विविध रोगांवर सुंठ उपयोगी पडते. सुंठेचे उपयोग हा पचनसंस्थेच्या सर्व विकारांवर होतो. तर मित्रांनो, हे होते सुंठेचे काही उपयोग, काही फायदे. धन्यवाद.